हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेनिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजची सुरुवात ही स्वामींच्या दर्शनाने होती आहे. तर मी पहिले पूजा करते आहे. सकाळी मी उठली, फ्रेश झाले आणि पहिले मी पूजापाठ केली. सो माझी पूजापाठ अजून पण चालूच आहे, झालेली नाही आहे. तर बघा मी अशी पूजापाठ करते आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर बघा गाईज, अशी मी पूजा केलेली आहे. सो माझी पूजा जी आहे ती झालेली आहे. सो मी आता माझी कामं करायला मोकळी. आता मी एकीकडे पुरण टाकलेलं आहे, ते पुरण शिजत आलेलं पण आहे. तर बघा, हा स्वामींचा जो फोटो आहे मला फार आवडतो. त्यानंतर मी अशी रांगोळी काढली बाहेर आणि मग मी बसली आहे पुरण करायला. आणि मी चाळणीवरच पुरण करते. जी चाळण असते आपली रव्याची वगैरे, पण ही पुरणाचीच आहे, पुरण चाळायची चाळण आहे. सो एकदा मी जे आपली चाळायची चाळण असते ना त्याने पण केलेलं आहे, बट त्याने मला नाही आवडलं. याच्यात छान रवेदार पुरण निघतं. तर जे पुरण शिजवलेलं आहे ते मी डायरेक्ट याच्यामध्ये टाकलेलं आहे चाळणीमध्ये आणि चमच्याने याला स्प्रेड करते आहे आणि खालून ते जे पुरण आहे ते पडते. आणि इथे ना टी व्ही पण चालू आहे. तारक मेहता बघता बघता मी पुरण चाळते आहे. ఇండియాలోనే మొట్టమొదటి స్టాండలోన్ హెల్త్ ఇన్సూరెన్స్ కంపెనీ స్టార్ హెల్త్ ఇన్సూరెన్స్ ఇప్పటి వరకు 1 కోటికి పైగా క్లెయిమ్ సెటిల్ చేశారు. వీళ్ళ క్లెయిమ్స్ तर आता माझा भात पण झालेला आहे शिजवून. आणि इथे मी खीरीला फोडणी दिली होती. तर खीर एकीकडे उकळते तोपर्यंत मी पुरणपोळी लाटून घेते. सोबतच हे थोडंसं गॅसवटा क्लीन करते आणि मग लगेच आपण पुरणपोळी लाटायला घेते. थोडासा गॅसवटा क्लीन करते आणि लगेच आपण पुरणपोळी लाटू. तर बघा, 1-2 साध्या चपात्या लाटते, त्याच्यानंतर मी पुरणपोळी लाटते. तर साध्या चपात्या ज्या आहेत त्या माझ्या लाटून झाल्या. मी तर 2 हुंडे घेते, छोट्या छोट्या पुरी करतो आपण तसे. आणि मग 2 छोट्या पुऱ्या लाटून मग एका पुरीमध्ये पुरण भरून मग दुसरी त्याच्यावर चिटकून तशाच करते. कारण जर मी एकाच हुंड्यामध्ये पुरणपोळी करते तर माझी ती पुरणपोळी ना फाटते. त्याच्यामुळे मी तशा नाही करत आणि अशा माझ्या फुगतात पण.
थोडीशी पुरणपोळी भाजली ना की मग तिला आपण पलटून घेऊया. आणि मस्त याच्यावर तूप लावते. मला पुरणपोळी दुधाबरोबर पण आवडते आणि असं जर तूप घेतलेलं असलं ना असं घट्ट झालेलं की त्या तुपासोबत पण मला खूप आवडते. आणि मग मी पुरणपोळी आणि तूप किंवा दूध पुरणपोळीसोबत खाल्लं तर मी डायरेक्ट झोपून जाते. माझ्याकडनं सुधरतच नाही काम, डायरेक्ट मला झोप लागून जाते. इतकं भारी जेवण आहे पुरणपोळीचं आणि माझं खूप फेवरेट आहे. तर बघा आपली पुरणपोळी मस्त फुगली आहे आणि छान मी अशी शेकली आहे, तिला भाजून घेतली आहे मस्त तूप लावून. थोडीशी क्रिस्पी भाजायची. त्याच्यानंतर मी कुरडई तळायला घेतलेली आहे. आणि मग आपण आता लगेच नैवेद्याचं ताट भरणार आहे मी. तर बघा असं माझं नैवेद्याचं ताट होतं त्या दिवसाचं, वटपौर्णिमेच्या दिवशीचं. नैवेद्य दाखवून ना मला ऑलरेडी लेट झालेलं होतं. सो मी आवरले आणि वड पूजायला गेली. तर माझे असे फोटो होते. व्हिडिओ काही काढता आले नाही मला कारण एकटीच होती त्यामुळे. तर चला बाय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. हे काम नाही करायचं.